नाशिक नमस्कार बुलेटिनमध्ये मी तेजल नागरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आतापर्यंत घडलेल्या सर्व महत्त्वाच्या बातम्यांचा घेऊयात वेगवान आढावा। नाशिकच्या अंबड लिंक मार्गावर अन्न आणि औषध विभागाकडून मोठी कारवाई करण्यात आलेली आहे। या कारवाईमध्ये 194 किलो भेसळयुक्त पनीर जप्त करण्यात आलेलं आहे। गेल्या काही दिवसांपासून अन्न आणि औषध विभागाकडून अशा प्रकारे कारवाई करण्यात येते। रेल्वे उड्डाणपुलाच्या लोकार्पणाच्या दुसऱ्याच दिवशी अज्ञातांनी लोकार्पण केलेली कोनशिला फोडलेली आहे। जळगाव शहरातील पिंपराळा रेल्वे उड्डाणपुलाचं काम काल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ऑनलाईन लोकार्पण केलं होतं। या लोकार्पण सोहळ्याच्या पत्रिकेमध्ये कोनशिलेवर मंत्री गिरीश महाजन आणि मंत्री अनिल पाटील यांचं नाव नसल्याने मंत्री गुलाबराव पाटील यांनी नाराजी व्यक्त केली होती। लोकार्पणाच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी अज्ञातांनी कोनशिला फोडल्याचं जळगावमधील वातावरण तापलेलं आहे। चांदवड तालुक्यात मोठ्या प्रमाणात हरणांचा नैसर्गिक अधिवास बघायला मिळतो। चालू वर्षी दुष्काळी परिस्थितीमुळे चारा पाण्यासाठी हरणांची मोठी परवड होताना दिसते। या हरणांसाठी चारा पाण्याची व्यवस्था करण्याची जबाबदारी वन विभागाची आहे। मात्र याकडे वन विभागाचे अधिकारी कानाडोळा करत असल्याचं दिसलेलं आहे। त्यामुळे हरणांची उपासमार होताना दिसते। यवतमाळ ग्रामीण विभागातून शहरात शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एसटी महामंडळाची बस हाच एकमेव पर्याय आहे। मात्र नेर तालुक्यातील सोनखास इथं बसच थांबत नसल्याने तब्बल 40 ते 50 विद्यार्थ्यांचा शैक्षणिक प्रवास खडतर झालेला आहे। सोनखास इथं बसला थांबा द्यावा या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देऊन निवेदन केलेलं आहे। जळगाव जिल्ह्यातील सावदा इथं चंपाषष्ठीनिमित्त खंडोबा महाराजांचा यात्रा महोत्सव आयोजित करण्यात येतो। शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या या यात्रा महोत्सवात परंपरेनुसार 12 गाड्या ओढून येळकोट येळकोट जय मल्हार असा जयघोष करत भंडाऱ्याची उधळण करण्यात आली। यात्रा महोत्सव आणि 12 गाड्या उत्सवानिमित्त पंचक्रोशीतील हजारो भाविकांची मोठी गर्दी बघायला मिळाली। राज्यातील कांदा निर्यातदारांची मुंबईमध्ये बैठक झाली। बैठकीनंतर कांदा निर्याती संदर्भात केंद्र सरकारला पत्र पाठवण्यात आलेलं आहे। पत्रात कांदा निर्यात बंदी निर्णय मागे घेण्याची मागणी करण्यात आली। तर देशात कांदा आवक पुरेसा आहे, त्यामुळे निर्यात बंदी निर्णय रद्द करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। राज्यातील कांदा निर्यातदार दिल्लीला जाऊन केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची भेट घेणार आहेत। केंद्र सरकारकडून कांदा निर्यात बंदी केल्यानंतर कांद्याचे दर मोठ्या प्रमाणात घसरल्याने शेतकरी आक्रमक झालेत। राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या वतीने फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर 24 डिसेंबरपर्यंत पुणे पुस्तक महोत्सवाचं आयोजन करण्यात आले। या महोत्सवाच्या निमित्ताने नागरिकांना साहित्यिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा आस्वाद घेण्याची संधी प्राप्त झालेली आहे। भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये 3 वनडे सामन्यांच्या मालिकेचा थरार सुरू आहे। या मालिकेतील पहिल्याच सामन्यातील भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला धोबीपछाड देत 8 गडी राखून विजय मिळवलेला आहे। या विजयासह भारताने दक्षिण आफ्रिकेवर 1-0ची आघाडी घेतली। पहिल्या सामन्यातील पराभवानंतर दक्षिण आफ्रिकेचा संघ दुसऱ्या सामन्यात दमदार कमबॅक करण्याच्या प्रयत्नात असणार आहे। भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणारा दुसरा वनडे सामना ग्लेनबर्गातील सेंट जॉर्ज पार्कच्या मैदानावर रंगणार आहे। मालिकेतील पहिला वनडे सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 1:30 वाजता सुरू झाला होता, तर दुसरा आणि तिसरा सामना भारतीय वेळेनुसार 4:30 वाजता सुरू होणार आहे। ठाण्यातील प्रिया सिंग प्रकरणी आरोपी अश्वजित गायकवाडसह दोघांना ठाणे न्यायालयाने जामीन मंजूर केलेला आहे। या तिघांना प्रत्येकी 15,000 जात मुचलक्यावर हा जामीन मंजूर करण्यात आलेला आहे। या प्रकरणातील मुख्य आरोपी अश्वजित गायकवाडसह दोघांना जामीन मंजूर झाल्यानंतर प्रिया सिंगची बहीण आकांक्षाने पोलिसांवर आरोप केलेले आहे। कासारवडली पोलीस ठाण्यामध्ये लावलेली कलमे जामीनपात्र गुन्हे आहेत। पोलीस दबावाखाली काम करत असल्याचं स्पष्टपणे दिसून येत असल्याचं तिने म्हटलेलं आहे। मुंबईकरांना सरत्या वर्षाला निरोप देण्याबरोबरच नव्या वर्षाचं जल्लोषात स्वागत करण्याचे वेध लागलेले आहेत। त्यासाठी अनेकांनी कोकणसह गोव्याचा प्लॅन केला असून त्याकरता रेल्वेचे मोठ्या प्रमाणात बुकिंग करण्यात आलेले आहे। वंदे भारत, तेजस एक्सप्रेस, जनशताब्दी नियमित गाड्यांचं विशेष गाड्यांचं बुकिंग 125% पुढे गेलं असल्याचं समोर आलेलं आहे। गुरुवारी शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे। तातडीच्या देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी नगर रस्ता परिसर वगळता उर्वरित शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आलेला आहे। दरम्यान महापालिकेने शहरातील पाणी वापरात कपात करावी अशा सूचना जलसंपदा विभागाने काही दिवसांपूर्वीच केल्या आहेत। त्यानंतर लगेचच पाणी बंदचा निर्णय घेण्यात आल्याने ही पाणी कपातीची तयारी तर नाही ना असा प्रश्न उपस्थित केला जातोय।
मुसळधार पावसाने कन्याकुमारी, तिरुनवेली, थुथुकुडी आणि टेकांसीसह दक्षिण तामिळनाडूच्या अनेक भागांमध्ये भातशेती, रस्ते, निवासी क्षेत्रे आणि पूल पाण्याखाली गेले. मागील 15 तासांमध्ये तब्बल 2 फूट पाऊस झाल्याने नागरिकांची दैना झाली. मिचांग चक्रीवादळाच्या संकटातून सावरत असताना हे दुसरे संकट आल्याने नागरिक रस्त्यावर आलेले आहेत. पाऊस आणि पुरामुळे लष्कर, नौदल आणि हवाई दलाची मदत घेण्यात आली. 84 बोटी तैनात करण्यात आल्या असून 4ही जिल्ह्यांमध्ये सुटी जाहीर करण्यात आलेली आहे. थुथुकुडी आणि श्रीवैकुंठम आणि कयालपट्टीम सारख्या भागात किमान 7,500 लोकांना बाहेर काढण्यात आलं असून त्यांना 84 मदत छावण्यांमध्ये ठेवण्यात आलेलं आहे. मुंबईमध्ये सोमवारी किमान तापमान रविवारपेक्षा चढ असला तरीही हवेतील आर्द्रता आणि धुके यामुळे हवेची गुणवत्ता खालावण्यास सुरुवात झालेली आहे. मुंबईच्या हवेचा निर्देशांक सोमवारी मध्यम होता, मात्र वांद्रे कुर्ला संकुल येथे हवेची गुणवत्ता वाईट नोंदवली गेली. मंगळवारीही मुंबईतील काही केंद्रांवरील हवा वाईट असेल असा अंदाज पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या सफर या प्रणालीच्या माध्यमातून नोंदवण्यात आलेला आहे. अंधेरी स्थित गोपाळकृष्ण गोखले रेल्वे उड्डाणपुलाच्या कामांसाठी आज मंगळवारी मध्यरात्री 1:10 ते उद्या बुधवारी पहाटे 4:40 पश्चिम रेल्वेने ब्लॉक घोषित केलेला आहे. अप आणि डाऊन हार्बर मार्गासह धीम्या जलद मार्ग आणि 5व्या मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे मंगळवारी रात्री उशिरा आणि बुधवारी पहाटे सुटणाऱ्या लोकल फेऱ्या रद्द राहणार आहेत. चीनच्या गान्सू प्रांतामध्ये सोमवारी रात्री भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 6.2 इतकी मोजण्यात आली. चायना अर्थक्वेक नेटवर्क सेंटरने दिलेल्या माहितीनुसार सोमवारी रात्री 12च्या सुमारास उत्तर पश्चिम चीनच्या गान्सू प्रांतामध्ये भूकंप झाला. इथे आपत्कालीन व्यवस्थापन विभागानं सांगितलंय की भूकंपाची तीव्रता इतकी होती की अनेक इमारती कोसळल्या. चीनच्या सरकारी मीडिया रिपोर्टनुसार गान्सू आणि किंगहाई प्रांतामध्ये किमान 111 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळालेली आहे, तर 320 जणांहून अधिक जण जखमी झालेले आहेत.